सो हे गाईज, परत आता स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर येस, आजचा जो ब्लॉग आहे तो आहे परत एक कुकिंग ब्लॉग. तर मी मस्त डोसा, चटणी आणि भाजी करते आज. तुम्ही बघू शकता माझ्या मागे मी जस्ट एक डोसा गरम गरम करायला टाकलेला आहे. आणि आम्ही सगळे जेवलो. अर्चना आईंना मी वाढलं. आता मी जस्ट खाल्ले थोडेसे ना. दिनेशचं चालू आहे काम थोडंसं. सॅटर्डे असून सुद्धा तो काम करतो आहे. तर तो मला की मला आताच दे. तर मी आता मस्त एक 4-5 डोसे असे कुरकुरीत करून सगळं त्याला ताट सजवून नेणार आहे आज. तर बघू आपण त्याचे रिॲक्शन्स काय असतात. आणि तोपर्यंत मी हे जे केलं ते माझ्या मम्मीची रेसिपी आहे. तर माझी मम्मी खूप टेस्टी भाजी आणि मम्मीच्या हातची खोबऱ्याची चटणी म्हणजे अप्रतिम. तर मम्मीसारखी तर नाही झाली, पण मम्मीची रेसिपी मी फॉलो केली. सकाळी कॉल करून मी सगळं विचारलं मम्मीला कसं कसं करायचं. तर ती रेसिपी म्हटलं तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करूया. तर तुम्ही रेसिपी बघा आणि आपण बघू दिनेशचे रिॲक्शन्स. सो येस, सगळ्यात आधी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी तेल गरम करायला घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यात मी टाकते मोहरी. तर मोहरी थोडीशी तडतडल्यानंतर इथे मी कांदे असे लांब लांब चिरून घेतले आहेत, त्याला सुट्टे करून घेतलेले आहेत. इथे मी हिरव्या मिरच्या ज्या असतात त्या बारीक कट करून घेतलेल्या आहे आणि कोथिंबीर. तर आता सगळ्यात आधी मी ते मिरच्या टाकणार आहे आणि याला मस्त भाजून घेणार आहे. आता मी यात टाकते लांब चिरलेले कांदे आणि कांदासुद्धा आता असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, सॉफ्ट होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे. बघू शकता कांदा असा मस्त गोल्डन झालेला आहे. आणि यात मी आता टाकते हळद. आणि आता मी 4 बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत. त्याचे छोटे छोटे कट करून घेतलेलं आहे त्याला. तर हे बटाटे घालून परत हे मिक्स करून घेणार. तर जास्त स्पायसेस न घालता हे नॉर्मल आपली मिरचीची फोडणी आणि थोडंसं चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर यात मेन आहे. कोथिंबीरने एक टेस्ट येते. आणि नॉर्मल मिरचीच्या फोडणीची बटाट्याची भाजी खूप चविष्ट लागते. आणि डोसाबरोबर स्पेशली ही अशीच नॉर्मल फोडणीची भाजी, हलकी भाजी छान लागते खायला. तर येस, इथे आपली भाजी झालेली आहे रेडी. आणि इथे चटणी बनवण्यासाठी मी 1-2 नारळ फोडून घेतलेला आहे. आणि हे जे बघू शकता तुम्ही, हे मी मीशोवरून ऑर्डर केलेलं आहे कोकोनट ग्रेटर. तर ह्याला हा खाली असं नॉब आहे. तर मी दाखवते हे तुम्हाला कसं वापरायचं. यूज करताना हालू नये म्हणून हा जो नॉब आहे ना, तो आपण असं पुढे प्रेस केला तर हे बिलकुल हालत नाही. तर आपल्याला असं धरायची गरज नाही. ते एकदम वॅक्यूमने ते टाईट बसतं. तर आपण ट्राय करू हे कोकोनट याने ग्रेट होतं का. तर ॲक्च्युली हा कोकोनट थोडासा छोटा झाला, पण ह्याचं जे हे ग्रेटरचं सर्कल बघू शकता हे छोटं आहे. तर जे कोकोनट आहे, जे नारळ आहे ते थोडंसं मोठं असलं तर अजून छान ग्रेट झालं असतं. त्याच्याबरोबर ते असं कप जो असतो तो अर्ध्या नारळाचा तो त्यात बसला पाहिजे त्या गोलमध्ये, छान ग्रेट होतं. पण तरी मी ट्राय करते. आणि बघू शकता हे असं छान एकदम बारीक नारळ आपला खिसला जात आहे.
तर येस नारळ खिसून झालेलं आहे. चटणी बनवण्यासाठी मी परत हिरव्या मिरच्या चिरलेल्या आहेत, थोडंसं अद्रक, लसूण आणि परत कोथिंबीर. तर हे सगळं आता मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सर करायचं आहे आणि नॉर्मल तेलामध्ये मोहरी घालून या मोहरी तेलाची फोडणी याच्यावरती घालायचं. ही साधी सिंपल रेसिपी आहे. आणि ते डोस्याचं पण पीठ झालेलं आहे रेडी. जर लागेल तसं पीठ मी त्यात पाणी आणि मीठ घालून थोडंसं तयार करते. आणि येस इथे पहिला डोसा मी करायला घेतलेली आहे. आणि येस इथे डोसा आपला रेडी आहे. आणि येस इथे डोसे झालेले आहेत रेडी, जे आम्ही खातोय. आणि हे डोसा करते मी दिनेशसाठी. तर ऑलरेडी 4 डोसे माझे करून झालेले आहेत आणि हा 5वा डोसा आहे. तर येस प्लेट झालेली आहे रेडी. बघू आपण दिनेशचे रिॲक्शन काय असतील. दिस इज फॉर यू. ते अनिकेत सारखं झालं ना आपलं, मन ना अनिकेत सारखं. थँक्यू. अँड येस झालेली आहे रात्र आणि डोसेचं पीठ अजून थोडंसं उरलं होतं. सो दिनेश बोलला की दुपारी तू मला करून दिले डोसे, तर आता मी करतो. म्हणून त्याने हट्टाने आता तो करायला घेतला आहे डोसा. तर एकदम असं स्टाईलमध्ये, एकदम असं साऊथ इंडियन सारखं, एकदम अन्नासारखं स्टाईल वेल मारत डोसा केला. पण खूप छान जमला त्याला पण, असं म्हणजे असं न मोडता वगैरे डोसा केला त्याने. आणि मस्त मला खूप सारे 4-5 डोसे करून खाऊ घातले. तर हा छोटासा व्लॉग, तुम्हाला हा व्लॉग डोसाचा आवडला असेल, रेसिपी आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक.